नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक अतिशय मोठी बातमी आपल्या हाती येते। आंगडिया खंडणी प्रकरणी ही मोठी बातमी येते की डीसीपी सौरभ त्रिपाठी आता वॉन्टेड आहेत। अनेक दिवसांपासून कामावर गैरहजर आहेत। खंडणी प्रकरणात पोलिसांचाच हात असल्याची बाब समोर आलेली होती आणि आता डीसीपी सौरभ त्रिपाठी हे वॉन्टेड आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आंगडिया खंडणी प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलेले होतं, ज्यात थेट पोलिसांचा सहभाग होता। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, काय नेमकं प्रकरण आहे? खरंच एक धक्कादायक आहे आणि त्याचबरोबरीनं मुंबई पोलिसांकरता लाजिरवाणा देखील आहे। आणखीन एक डाग मुंबई पोलिसांवर लागलेला आहे। मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी म्हणजे आपल्याला माहिती आहे की आंगडियांकडून 5 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली होती। त्यात वरिष्ठ अधिकारी डीसीपी जे होते सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्यावरती काही कारवाई करण्यात आली होती, पण जेव्हापासून त्यांना त्यांची कारवाई केली, त्यांची बदली केली आहे, तेव्हापासून मात्र ते पुन्हा सेवेकरता आले नाही किंवा हजर झालेले नाहीयेत आणि वारंवार चौकशीला त्यांना बोलवलं होतं, पण ते हजर राहिले नाहीत। आणि हीच माहिती लक्षात घेता वरिष्ठ पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की सौरभ त्रिपाठी जे आहेत ते कोणत्या पद्धतीनं तपास यंत्रणेला संपर्क करत नाहीत किंवा त्यांचा संपर्क झालेला नाहीये। पार्श्वभूमीवरती जे पाहिजे आरोपी म्हणून जी लिस्ट आहे की पाहिजे आरोपी म्हणून ज्या व्यक्तींची नावं या सगळ्या प्रकरणात आहेत, त्यात सौरभ त्रिपाठी यांचं नाव देखील सामील करण्यात आलेलं आहे। अंगडियाकडून खंडणी मागितल्या प्रकरणाचा हा सगळा एक भाग होता। याच्यामध्ये गेले अनेक दिवस तपास सुरू होता आणि तपास सुरू असताना त्यांची बदली झाली होती आणि त्यांना नोंदणी किंवा त्यांना हजेरी लावण्याकरता विशिष्ट कालावधी सांगितला होता, पण या सगळ्या कालावधीमध्ये ते कुठे हजर राहिले नाही, आले नाही, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, म्हणून त्यांना पाहिजे आरोपीच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि मुंबई पोलिसांकरता लाजिरवाणी गोष्ट आहे। मुंबई पोलिसांचं जसं आपल्याला माहिती आहे विलास की गेल्या वर्ष 2 वर्षापासून ज्या पद्धतीने जी प्रकरणं सुरू आहेत, परमवीर सिंग यांच्यावरती झालेले आरोप असतील, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील, सचिन वाजे, प्रदीप शर्मा असेल, सुनील माने असेल, काझी म्हणून एक अधिकारी असे बरेचसे अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आणि काही जेलमध्ये, काही बाहेर आहेत, काही निश्चितच अजित तुम्ही सोबत राहाच। आता आपल्या सोबत माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी पीके जैन सर जोडले गेलेले आहेत। जैन सर, मुंबई पोलिसांच्या दृष्टीने अतिशय खरं तर चिंताजनक ही बाब म्हणावी लागेल, दुर्दैवी बाब म्हणावी लागेल की एक बडा अधिकारी या आधी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे, त्याच्या सोबतचे काही लोक जेलमध्ये। आता हे नवं प्रकरण थेट खंडणीचं आणि डीसीपी आता वॉन्टेड। हो, आपलं म्हणणं बरोबर आहे आणि खरं आहे की एक डीसीपी लेवलचे अधिकारी अशा प्रकारच्या खंडणीच्या केसमध्ये आरोपी करण्यात येणं आणि त्याचे कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना त्याच्यावर आरोप ठेवणे आणि त्याच्याबद्दल कोर्टामध्ये भाष्य करणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। ही जुन्या काळात काही खालील दर्जाचे अधिकारी जे आहेत अशा प्रकारच्या घटनांमध्ये गुंतले जात होते, परंतु वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारे अधिकाऱ्यांचे नाव येणं आणि त्यांना आरोपी केलं जाणं हा अतिशय चिंताजनक आणि धक्कादायक बाब आहे। परंतु मला असं वाटतं की चौकशीमध्ये जे काही सत्य समोर येईल काय आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अतिशय काळजी घ्यावी लागेल। आपले आदेश पारित करीत असताना त्यांना काळजी घ्यावी लागेल की ते जे काही आदेश देतात ते आदेश त्यांचे स्पष्ट आणि क्लिअर आदेश असले पाहिजे। नाहीतर मग जरी ते याच्यामध्ये गुंतलेले नसतील आणि कोणी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो त्यांना स्वतःला वाचवता येईल। म्हणजे आता टाइम फार डिफिकल्ट झालेले आहेत आणि म्हणून ते अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या वतीने काळजी घेतली पाहिजे की त्यांचं नाव अशा प्रकारचे कुठल्याही गैरप्रकरणामध्ये येता कामा नये। तर दोन्ही गोष्टी आहेत। अधिकाऱ्यांसाठी एक वॉर्निंग सिग्नल आहे आणि जे कोणी अधिकारी अशा प्रकारच्या कृत्यामध्ये गुंतले असतील त्यांना कठोर शासन झालं पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे। धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। पण मुंबई पोलिसांसाठी मात्र अतिशय लाजिरवाणी ही बाब म्हणावी लागेल, कारण मुंबई पोलिसच आता खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत, काही जेलमध्ये। यानंतर बातमी राजकीय गोटातून आहे। 5 राज्यांमधल्या पराभवानंतर काँग्रेस हायकमांड आता अतिशय आक्रमक झालंय।
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा त्यांनी आता राजीनामा मागितलेला आहे। पराभवाच्या नंतर सोनिया गांधी या अतिशय आक्रमक झाल्या असून नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्या पराभवानंतर पंजाबमधली सत्ता गमावली काँग्रेसनं। त्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही कडक पावलं उचलायला सुरुवात केल्याचं दिसतंय। आता सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणूक झालेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पीसीसी अध्यक्षांना राजीनामा द्यायला सांगितला। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरीक्षण बैठक रविवारी झाली आणि त्या बैठकीच्या नंतर आता काँग्रेस अंतर्गत बदलांची ही प्रक्रिया सुरू झाली आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। पण हे अतिशय गरजेचं असल्याचं सातत्यानं बोललं जातं। या संदर्भात रणदीप सिंग सुरजेवाला यांनी एक ट्विट केलंय, पाहूया ते आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर इथल्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत। दरम्यान काँग्रेसच्या हायकमांडनं केलेल्या या कारवाईच्या संदर्भात काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। की इतका मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पार्टी अतिशय गंभीरपणे या सगळ्याच्या संबंधामध्ये विचार करते आणि काही हालचाली करण्याच्या संबंधामध्ये गोष्टी ठरत आहेत, स्ट्रॅटेजी ठरत आहे। त्याचाच भाग म्हणून हे होत आहे। पण एक लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला अशा रीतीचा पराभव होतो त्या वेळेला त्या भागातले अध्यक्ष नेहमीच राजीनामा देतात। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जे सरकार आमचं होतं ते सरकार केलं आणि त्यानंतर अशोक चव्हाणांच्या काळामध्ये सुद्धा तेव्हा सुद्धा यांनी राजीनामा दिला आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा यावेळेला स्वतःहून राजीनामा दिला। मी अशोक चव्हाणांशी 2-3दा बोललो की तुम्ही राजीनामा देऊ नये, तुम्ही फार चांगलं काम करताय। ते म्हणाले नाही, ही जबाबदारी मी घेतो, ती मी राजीनामा देतो। मी राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा न मागताना सुद्धा त्यांनी तो दिलेला होता। आता सुद्धा राजीनामा मागण्याची प्रक्रियापेक्षा स्वतःहूनच काही लोक राजीनामा देत आहेत आणि जिथे देत नसतील तिथे तो मागितला जाईल। ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे आणि ते सगळ्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीनं काय नेमकं आहे याची चर्चा करण्याच्या दृष्टीनं आणि पुढील स्ट्रॅटेजी ठरवण्याच्या दृष्टीनं हे सगळं अगत्याचं आहे आणि त्या संबंधामध्ये काही निर्णय होत आहेत। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुनावणीसाठी उद्या हायकोर्टाला विनंती करणार आहेत। गुन्हे रद्द करावेत आणि कठोर कारवाई होऊ नये यासाठी दरेकरांनी कोर्टाचं दार ठोठावण्याचा निर्णय घेतलाय। सरकार अयोग्य पद्धतीनं कारवाई करू शकते, यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबला जाणार आहे। प्रतिज्ञा पत्रात मजूर सहकारी संस्थेचे मतदार म्हणून दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून मुंबई बँकेची निवडणूक लढवली होती। प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचं दाखवलं होतं। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी केली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आणि आता रामदास आठवले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचं कळत आहे। दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केलेली आहे। रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। रामदास आठवले यांनी अतिशय गंभीर अशा विषयाला हात घातलेला आहे। राज्यामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवरती अतिशय टोकदार असे राजकीय हल्ले होत असताना आठवले यांनी केलेल्या या मागणीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। जे ज्यांच्या निमित्त आहे त्यांची चौकशी होते, पण देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत। त्यांनी अनेक जे महाघोटाळे झालेले आहेत त्याची चित्रफीत जी आहे ती त्यांनी हाऊसमध्ये दाखवली आणि त्यामुळं सरकारची बदनामी होते। म्हणून मग केंद्राचा आधार घेऊन केंद्र जर आमची चौकशी करतंय तर मग देवेंद्र फडणवीसांना त्रास द्यायचा, प्रवीण दरेकरांना त्रास द्यायचा, म्हणून त्यांना पोलिसांची नोटीस देऊन त्यांची चौकशी करणं अत्यंत अयोग्य आहे। यानंतर आपल्या सगळ्यांसाठी काहीशी चिंता वाढवणारी बातमी कोरोनाच्या कमबॅकची आहे।
चीनमध्ये पुन्हा एकदा संसर्गानं कहर केला. स्टील ओमिक्रॉन लाटेनं 3 मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेंझेनमध्ये 14 मार्चपासून कडक लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. यामुळे शहरातल्या जवळपास 2.25 कोटी नागरिकांना घरात बंदिस्त व्हावं लागलंय. शहरात एकाच दिवशी 66 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर स्थानिक प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. चीनच्या जिलिंग प्रांताची राजधानी चांगचुंगमध्ये शुक्रवारपासूनच लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. शहरातील 90 लाख नागरिकांना आपत्कालीन अलर्टनंतर घरात राहण्याचे आदेश देण्यात आले. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत डॉक्टर उदय बोधनकर सर जोडले गेलेले आहेत. सर, ही बाब आपल्या सगळ्यांसाठी किती चिंताजनक आहे? नमस्कार. बरोबर आहे. देखील महत्वाचे आभार मानतो की हा एक चांगला विषय जो लोकांच्या हिताचा आहे. तर मला वाटते आजकाल आमची एक मिटिंग झाली होती आमच्या पासपोर्टची. तर त्याच्यामध्ये सुद्धा विचारून कन्सर्न व्यक्त केला म्हणजे हा जो व्हायरस तिथे आहे WHO अजून डिक्लेअर केलं नाही. म्हणून आपण आमच्या माहितीमध्ये हा डेल्टा आणि ओमायक्रॉन हे दोन आपल्या इथे होते. आधी डेल्टाचे वाली त्या दोघांचं मिश्रण केलं. डेल्टा मायक्रॉन त्या डेल्टा अशा तऱ्हेचा विषाणू आहे. आणि असं आढळलं की विषाणू शरीरामधल्या नाकामध्ये आणि अपरवे या ठिकाणी ते घात करतात. आणि त्याच्यामुळे काल आमची हाँगकाँगमध्ये या नवीन विषाणूमुळे खूप लोकांचं ते मृत्यू झाले आहे. आणि तुम्हाला ते गंभीर बाब आहे आणि याला निश्चितच आपण सगळ्यांनी अधिक सतर्क होणं गरजेचं आहे. धन्यवाद उदय सर, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. होळी येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र होळीच्या आनंदात एक चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण होळीच्या तोंडावर महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. होळीच्या तोंडावर चिकन, मिरची, अंडी, मॅगी तसंच कॉफीसह अनेक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य घरातील गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवळपास अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत आहेत. अशात आता नेमक्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिकन आणि मिरचीचे दर वाढलेत. वसई विरारमध्ये चिकनचे दर चक्क 300 रुपये किलोवर गेलेत. तिकडे ठाण्यात मिरचीचे भाव चांगलेच वधारलेत. हिरव्या मिरचीच्या दरांनी तर घाऊक बाजारात 100 पार केली आहे. दरम्यान अवकाळी पाऊस, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि CNGच्या दरांमुळे भाजी मंडईत होणाऱ्या आयात आणि निर्यातीवर त्याचा परिणाम जाणवू लागला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही उक्ती आपण ऐकली असेल, पण ही उक्ती एका हरणानं प्रत्यक्षात आणली आणि आपला जीव सुद्धा वाचवला. आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये वाघानं प्रचंड वेगानं धावत हरणावर झडप घातली. मात्र हरणानं सावधपणे आपली युक्ती वापरली. तो बाजूला झालं आणि वाघाला चकवा दिला आणि वेगानं तिथून त्याने पळ काढला. हरिण आणि वाघाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. एका टुरिस्ट गाईडनं हा सगळा थरार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. त्यामुळे वाघाने शिकार करण्याचा प्रयत्न केला, पण हरणाने मात्र त्याला चकवा देऊन आपला जीव वाचवला. याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.